नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल चंद्रपूर जिल्ह्याचा लेखी पेपर झाला आणि त्या लेखी पेपरमध्ये आपल्या विषयाचे म्हणजेच GK/GS या विषयाचे जर प्रश्न जर पाहिले तर एकूण 25 प्रश्न विचारले गेले होते. 15 मार्च 2026ला म्हणजे कालच तो पेपर झालेला आहे. त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आता पेपर सोपा होता कठीण होता आपण या भानगडीत बिलकुल पडणार नाही आहोत, कारण ज्या पोरांनी योग्य पुस्तक वापरून किंवा योग्य सोर्स वापरून अभ्यास केला असेल त्यांना 100% पेपर हा सोपा गेला आणि ज्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केला नसेल, PYQचा पॅटर्न समजला नसेल किंवा योग्य मार्गदर्शन नसेल, डायरेक्शनलेस अभ्यास केला असेल त्यांना 100% हा पेपर कठीण गेला असावा. ठीक आहे, चला बघा. पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता, रक्त गोठवण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे? बरोबर, असा प्रश्न आहे. क्लिअर. ही प्रक्रिया जर पाहिली रक्त गोठण्याची, आपल्याला ब्लड क्लोटिंगबद्दल प्रश्न विचारलेले आहे. ब्लड क्लोटिंगबद्दल हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता ज्यांनी चांगल्या पद्धतीने PYQचं विश्लेषण ज्यांनी केलं असेल तर त्यांना माहीत असेल की हा प्रश्न PYQ आहे. म्हणजे याच्या आधीसुद्धा हा प्रश्न बऱ्याचदा पोलीस भरतीला प्रश्न हा विचारून झालेला आहे आणि याचं करेक्ट उत्तर हे विटॅमिन K असेल. विटॅमिन K. बरोबर. विटॅमिन K बद्दल काय लक्षात ठेवायचं आहे? बरोबर. हा विटॅमिन K जो आहे याचं रासायनिक नाव, हा बघा, याचं रासायनिक नाव फायलोक्विनोन हे विटॅमिन Kचं रासायनिक नाव आहे. बरोबर. ब्लड क्लोटिंगची जर प्रक्रिया जर आपण पाहिली, तर ब्लड क्लोटिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, नॅचरल प्रोसेस आहे आपल्या शरीरामध्ये. बरोबर आहे. आणि ही नॅचरल प्रोसेस किंवा आपण त्याला काय म्हणतो, ही जी प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला म्हणजे ब्लड क्लोटिंग रक्त गोठवण्याची प्रक्रिया हे कोणाकडून सुरू करते असं जर प्रश्न जर विचारला तर ते काय, प्लेटलेट्स जे आहेत, प्लेटलेट्स ज्या आहेत, बरोबर, प्लेटलेट्स हे रक्त गोठवण्याची प्रक्रिया सुरू करतात आणि याला मदत म्हणून काही विविध प्रथिनेसुद्धा मदत करत असतात. आणि त्या विविध प्रथिनामध्ये विटॅमिन Kचा म्हणजे समावेश होतो. विटॅमिन K क्लिअर काय करतो तो, तर रक्त गोठवण्यासाठी मदत करत असतो. म्हणून हा प्रश्न PYQ होता विचारलेला. ठीक आहे. बाकी जर आपण पाहिलं विटॅमिन A, बघा विटॅमिन A याला आपण काय म्हणतो, याला याला रेटिनॉल म्हणतात. याला रेटिनॉल असं म्हणतात. रेटिनॉल याचं रासायनिक नाव आहे. आणि विटॅमिन Aच्या अभावी आपल्याला रातांधळेपणा, बरोबर, रातांधळेपणा हा रोग होतो, ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस असं म्हणतो. नाईट ब्लाइंडनेस असं आपण म्हणू शकतो. क्लिअर मुद्दा? क्लिअर. त्यानंतर बघा विटॅमिन B9 काय नेमकं, तर विटॅमिन B9चं रासायनिक नाव फोलिक ॲसिड आहे. फोलिक ॲसिड आहे. बरोबर. हा आपल्या शरीरामध्ये काय करतो, तर RBCची निर्मिती करणे, DNA ची निर्मिती करणे त्यासाठी मदत करतो. आणि विटॅमिन B9मुळे आपल्याला ॲनिमिया नावाचा आजार होतो. ॲनिमिया नावाचा आजार होत असतो विटॅमिन B9च्या अभावामुळे. क्लिअर. त्यानंतर विटॅमिन B12 जर विचार केला, बरोबर, विटॅमिन B12 जर विचार केला तर याला काय म्हणतो आपण, सायनोकोबॅलामिन असं म्हणतात. क्लिअर मुद्दा. आणि हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये DNA निर्मितीमध्ये सुद्धा मदत करत असतो आणि याच्या अभावी सुद्धा ॲनिमिया हा रोग होतो. इतक्या गोष्टी आपल्याला या ऑप्शनच्या माध्यमातून किंवा या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात ठेवायचे आहे. तर भविष्यामध्ये प्रश्न जर विचारला की विटॅमिन A ला काय म्हणतात, विटॅमिन B12 ला काय म्हणतात, विटॅमिन B9 ला काय म्हणतात, असा प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारला आहे, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण, असा प्रश्न आहे. आता कित्येक मुलांनी हा प्रश्न, याचं ऑप्शन उत्तर A दिलं असेल, राकेश शर्मा असं उत्तर दिलं असेल. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न काय विचारला, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची गोष्ट करत आहे. आणि राकेश शर्मा हे पहिले भारतीय व्यक्ती होते जे अंतराळात गेले होते. अंतराळ म्हणजे स्पेसमध्ये जाणारे पहिले व्यक्ती हे राकेश शर्मा होते, लक्षात घ्या. आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर विचार केला आपण तर हे शुभांशु शुक्ला याचं उत्तर असेल. क्लिअर मुद्दा. शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय व्यक्ती होते जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले होते. राकेश शर्मा हे पहिले अंतराळावर किंवा अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. 12th फेल हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? हा गेल्या म्हणजे 2-3 वर्षापासून हा प्रश्न चर्चेत आहे. क्लिअर. किंवा हा जो पिक्चर आहे तो चर्चेमध्ये आहे आणि हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत आहे. क्लिअर. की हा डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या आधारावर म्हणजे हा प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवून पहिला ICC महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला, असा प्रश्न आपल्याला विचारला दिसतो. क्लिअर. याचं करेक्ट उत्तर हे दक्षिण आफ्रिका आहे. याचं करेक्ट उत्तर दक्षिण आफ्रिका हा उपविजेता होता. उपविजेता आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा 2025मध्ये, बरोबर, 2025 मधलं करंट अफेअर आहे बघा. 2025 म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर
सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान हे आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट विश्वचषक झालं होतं. क्लिअर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. याचं करेक्ट उत्तर हे दक्षिण आफ्रिका असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारला. डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न होता. याचं करेक्ट उत्तर हैदराबाद आहे. पुढचा प्रश्न आहे, इराण या देशाची सीमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे. हा प्रश्न किंवा ही जी न्यूज आहे, बरोबर, याच्यावर मी एक व्हिडिओ सुद्धा घेतला होता इराण इस्रायल वॉरवर. इराण व इस्रायल आणि अमेरिका वॉर याच्यावर मी प्रश्नसुद्धा घेतला होता. आणि बऱ्याच जिल्ह्यांना तुम्ही जर कालचे जर पेपर जर चांगल्या प्रकारे जर पाहिले तर या इराण याच्याशी संबंधित कसा प्रश्न विचारला आधी ते बघूया. याच्याशी प्रश्न जर पाहिलं तर स्ट्रेट ऑफ हार्मुजवर प्रश्न आहे, बरोबर. स्ट्रेट ऑफ हार्मुजवर प्रश्न विचारलेला दिसतो. क्लिअर मुद्दा. त्यानंतर इराणची राजधानी काय, इराणची राजधानी याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला काय विचारलं आहे, इराण या देशाची सीमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे. इथून काय लक्षात येतं आपल्याला, जे मुद्दे चर्चेमध्ये आहेत, ठीक आहे, म्हणजे मॅपचा अभ्यास आपल्याला पाहिजे. मॅप रिडिंग आपल्याला करता आली पाहिजे किंवा मॅपचा अभ्यास आपल्याला भूगोलाचा अभ्यास सुद्धा करताना मॅप सोबत ठेवूनच करायचा, तेव्हाच तो भूगोल विषय हा पक्का होत असतो. क्लिअर. आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये लेक्चर्स आपण भूगोलचे प्रोव्हाइड करत आहोत आणि ते लेक्चर पाहत असताना सुद्धा तुम्ही आपल्या पुढे किंवा आपल्या स्टडी टेबलला तुम्ही मॅप ठेवलेला असावा. क्लिअर. किंवा अभ्यास करताना आपण निदान आपल्याकडे 4 मॅप असायला पाहिजे. कोणते 4 मॅप, एकतर भारताचा प्राकृतिक भूगोल आणि राजकीय भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, असे 4 मॅप तुमच्या टेबलवर लागलेले पाहिजेत. किंवा एक तुम्हाला नकाशाचं पुस्तक सुद्धा तुमच्याजवळ असेल, ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. क्लिअर. म्हणजे बघा इथे प्रश्न काय विचारला आपल्याला, इराण देशाची सीमा खालीलपैकी कोणत्या देशाला लागून आहे असा प्रश्न विचारला आहे. क्लिअर. आता इथे बघा, इथे तुर्की दिसतो आपल्याला, त्यानंतर इकडे अर्मेनिया आहे, अझरबैजान आहे, ठीक आहे, त्यानंतर इकडे तुर्कमेनिस्तान आहे, इथे कॅस्पियन सी आहे, इकडे अफगाणिस्तान, इकडे पाकिस्तान आणि इकडे इराक आहे, इथं पर्शियन गल्फ आहे. क्लिअर. याचं करेक्ट उत्तर काय बघा, तुर्की ऑप्शनमध्ये आहे आणि तुर्कमेनिस्तान ऑप्शनमध्ये आहे. दोन्ही देश हे इराणला लागून आहेत, म्हणून याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन सी असेल. क्लिअर आहे, ऑप्शन सी असेल. बघा आता अजून एक इराण संबंधी एक बेट चर्चेमध्ये आहे, त्या बेटाचं नाव आहे खर्ग आयलंड, खर्ग बेट, बरोबर. हे सुद्धा भविष्यामध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की खर्ग बेट किंवा खर्ग आयलंड हे कोणत्या देशामध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे महत्त्वाचं हे बेट का महत्त्वाचं आहे, या बेटावरून इराणचं जे तेल निर्यात करण्यासाठी हे बेट महत्त्वाचं आहे, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल भविष्यामध्ये. त्याच्यामुळे हे बरोबर करून जा येताना, ठीक आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते असा प्रश्न विचारलेला आहे. क्लिअर. आता नर्मदा नदीचा विचार केला तर नर्मदा नदी ही खचदरीतून वाहणारी नदी आहे. खचदरीतून म्हणजे रिफ्ट व्हॅलीतून वाहणारी नदी आहे. क्लिअर आहे. एकूण लांबी किती नर्मदा नदीची, तर एकूण आहे 1312 किलोमीटर, बरोबर आहे. 1312 किलोमीटर ही एकूण लांबी आहे, बरोबर. आणि नर्मदा नदी ही एकूण 3 राज्यातून वाहते, 3 राज्य. मग ते 3 राज्य कोणते, एक आहे मध्य प्रदेश, ज्या ठिकाणी ती उगम पावते, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये येते आणि त्यानंतर ती गुजरातमध्ये जाते. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, ज्या ठिकाणी 54 किलोमीटरचा प्रवास करते आणि ती गुजरातमध्ये प्रवेश करते, गुजरातमध्ये, बरोबर आहे. आणि गुजरातमधून प्रवेश केल्यानंतर गुजरातमधून ती खंबातच्या आखातातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे काय, नर्मदा नदी जी आहे, नर्मदा नदी ही बघा पश्चिम वाहिनी नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. क्लिअर. पश्चिम वाहिनी नदी आहे, बरोबर आहे. नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे म्हणजे महत्त्वाचा आपल्याला बघा, गंगा नदी, सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी. महाराष्ट्रामध्ये आलो तर नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या आपल्याला तोंडपाठ पाहिजे किंवा त्यांचा प्रवाह माहीत पाहिजे, बरोबर. याच्यावर 100% प्रश्न येतोच. तर याचं करेक्ट उत्तर काय असेल, याचं करेक्ट उत्तर वरीलपैकी दोन्ही हे करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणतेच ठिकाण रामसर स्थळ नाही असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ताडोबा अभयारण्य हे रामसर स्थळ नाही, बाकीचे रामसर स्थळ आहेत. लोणार सरोवराचा विचार केला तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. उल्कापातामुळे तयार झालेला सरोवर आहे, उल्कापाताच्या, बरोबर आहे, घातामुळे तयार झालेलं हे लोणार सरोवर आहे. नांदूर माधमेश्वरचा विचार केला तर हे एक महत्त्वाचं पक्षी अभयारण्य आहे, पक्षी अभयारण्य, महत्त्वाचं एक पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. क्लिअर आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय तर ऑप्शन ए, ताडोबा अभयारण्य हे रामसर स्थळामध्ये समावेश होत नाही याचा. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्यांची नियुक्ती करतो, बरोबर, किती सदस्यांची नियुक्ती करतो असा प्रश्न विचारला आहे. याचं करेक्ट उत्तर काय, याचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 1/6 असं उत्तर आहे, बरोबर. आता बघा, विधान परिषद ही जी कॉन्सेप्ट आहे, बरोबर, विधान परिषद हे आपल्याला पूर्ण याची प्रक्रिया माहीत पाहिजे, बरोबर. आता बघा, विधान परिषद जर पाहिलं तर विधान परिषद हे फक्त 6 राज्यामध्ये
6 राज्यामध्ये अस्तित्वात आहे. मग ते 6 राज्य कोणते माहीत पाहिजे आपल्याला, बरोबर. एक आहे बघा महाराष्ट्र, महाराष्ट्राला लागून असलेलं राज्य. कर्नाटकमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद आहे. त्यानंतर तेलंगणा स्टेटमध्ये विधान परिषद आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्यानंतर शेवटी बिहार, बरोबर. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 अशा 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे, बरोबर. आणि विधान परिषदेचा कालावधी पाहिला तर त्यांच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो, 6 वर्षाचा. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 78 सदस्य विधान परिषदेमध्ये असतात किंवा 78 आमदार विधान परिषदेमध्ये असतात. विधानसभेमध्ये किती आमदार, तर 288 आमदार हे विधानसभेमध्ये आहेत. मग हे 78 जे सदस्य आहेत ते 78 सदस्य वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागामधून येतात. वेगवेगळ्या भागामधून म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या संस्थांमधून यांची निवड होते. क्लिअर. मग ते कोणत्या बघा, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, या 78 सदस्यांची जी निवड आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, बरोबर. त्यानंतर विधानसभा सदस्यामधून जर आपण विचार केला, विधानसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा सदस्य यामधून प्रत्येकी 1/3 सदस्य निवडले जातात विधान परिषदेमध्ये. 1/3 सदस्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 22 सदस्य असतात. विधानसभेचे एकूण 30 सदस्य इथून निवडले जातात. कुठे, विधान परिषदेवर. क्लिअर. त्यानंतर शिक्षक मतदारसंघ लक्षात घ्या. शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ जर आपण पाहिला तर या ठिकाणी बघा शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ यामधून 1/12 म्हणजे 1/12 सदस्य हे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघामधून निवडले जातात. म्हणजे एकूण किती बघा, एकूण 7 + 7 इतके सदस्य हे शिक्षक मतदारसंघामधून 7 सदस्य असतात विधान परिषदेवर. त्यानंतर पदवीधर मतदारसंघामधून 7 सदस्य असतात विधान परिषदेमध्ये. आणि एकूण बघा राज्यपाल नियुक्त जे सदस्य असतात, राज्यपाल नियुक्त हे 1/6 असतात. आणि हे 1/6 म्हणजे किती, तर एकूण 12 सदस्य असतात. 12 सदस्य हे वेगवेगळ्या क्षेत्रामधून जे सदस्य निवडून येऊ शकत नाही, बरोबर, अशा सदस्यांना की ज्यांना कायद्यांच्या म्हणजे कायदा निर्मितीमध्ये त्यांचा अनुभव महत्त्वाचा कामात आला पाहिजे, त्यासाठी अशा सदस्यांना राज्यपाल हे नियुक्त करत असतात, नामनियुक्त करत असतात. एकूण किती, 12 सदस्य आहेत. म्हणजे बघा जर आपण पाहिलो तर 12, ठीक आहे, इथे 12 पाहिलो, इथे 14, याची टोटल 14 होईल. क्लिअर. त्यानंतर ह्या सगळ्यांची जर टोटल कराल तर एकूण 78 सदस्य, 78 सदस्य हे विधान परिषदेवर निवडले जातात. इतकं आपलं अशा प्रकारचं विश्लेषण आपलं असलं पाहिजे, तेव्हा यावर कुठलाही जरी प्रश्न आला, बरोबर आहे, कुठलाही जरी प्रश्न आला तर आपला चुकणार नाही. क्लिअर. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कोणते, तर एकूण 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी विधान परिषदेचे निवृत्त होत असतात. म्हणजे दर 2 वर्षांनी निवडणुका होते आणि विधान परिषद हे जे सभागृह आहे, बरोबर, हे जे सभागृह आहे हे काय म्हणतो आपण त्याला, तर स्थायी सभागृह आहे. म्हणजे बरखास्त होत नाही. क्लिअर आहे, बरखास्त होत नाही विधान परिषद. क्लिअर आहे. तर इतक्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा म्हणजे असायला पाहिजे, बरोबर. याचं करेक्ट उत्तर काय सांगितलं आपण, तर ऑप्शन डी 1/6 म्हणजेच एकूण 12 सदस्य हे राज्यपालद्वारे विधान परिषदेवर निवडले जातात. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, हा डायरेक्ट आपल्याला काय म्हणतो करंट अफेअरचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, ज्याचं करेक्ट उत्तर ऑप्शन बी श्री योगेश कदम. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आपल्याला महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल ऑप्शन ए जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. बघा हा जो आचार्य देवव्रत आहेत ना, याच्या आधी जर पाहिलो आपण तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचे संयुक्त राज्यपाल म्हणून यांनी काम केलं आहे, बरोबर. आणि हे महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहे आणि जिष्णुदेव शर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. 22वे राज्यपाल आहेत. 22वे राज्यपाल. आणि हा चालू घडामोडीचा हा प्रश्न आपल्याला माहीतच पाहिजे होता. पुढचा प्रश्न बघा. जगात कोणत्या देशामध्ये कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत. हा प्रश्न आपण इराण आणि इस्रायल युद्ध ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कव्हर केलेला होता आणि टेलिग्रामच्या माध्यमातून आपण करंट अफेअरमध्ये हा प्रश्न किंवा हा मुद्दा आपण टेलिग्रामला सुद्धा शेअर केला होता, बरोबर. आता एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की जगात कोणत्या देशामध्ये कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे आहेत. सध्या बघा इराण, इस्रायल, अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध तेलाच्या राजकारणावरून सुरू असलेले आपल्याला दिसते, बरोबर. आणि सर्वाधिक साठे जर विचार केला तर व्हेनेझुएला या देशामध्ये सर्वाधिक साठे आहे. दुसरा क्रमांक लागतो सौदी अरेबियाचा, तिसरा क्रमांक लागतो इराणचा, बरोबर.
बरोबर. आणि हा जो अमेरिका आहे या सगळ्यांच्या मागे पडलेला दिसतो आपल्याला. व्हेनेझुएलाचे जे निकोलस मादुरो जे आहेत त्यांना अटक करून अमेरिकेमध्ये घेऊन गेलेले दिसते. सौदी अरेबिया जो देश आहे तो अमेरिकेचा अलाय पार्टनर आहे, बरोबर. आणि इराणवर सध्या यांनी हल्ला केलेला आहे. म्हणून हा प्रश्न चर्चेमधलाच आहे, चालू घडामोडीचा मधला प्रश्न आहे. हा प्रश्न सुटायला पाहिजे. याचं करेक्ट होतं काय? ऑप्शन क, व्हेनेझुएला. पुढचा प्रश्न बघा. बिटकॉइनचे सर्वात लहान एकक आपल्याला विचारलं, बिटकॉइन, बरोबर. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे, सातोशी, बरोबर. सातोशी हे ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असेल. आता हे नाव कसं पडलं बघा, तर याचे बिटकॉइनचे जे फाउंडर आहेत, बरोबर. बिटकॉइन एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे किंवा हे डिजिटल करन्सी असं म्हणलं तरी चालते, बरोबर आहे. आणि याचे फाउंडर होते बघा, याचे फाउंडर कोण आहे? सातोशी निकोमाटा, बरोबर. सातोशी निकोमाटा हे जे फाउंडर आहे आणि त्याच्यावरूनच त्यांचं जे बेसिक युनिट आहे, बिटकॉइनचं जे बेसिक युनिट हे सातोशी हे आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बिटकॉइनचे सर्वात लहान एकक कोणतं आहे? सातोशी, हे लक्षात ठेवा. डोजेकॉइन जे आहे, डोजेकॉइन हे सुद्धा एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे, डिजिटल करन्सी म्हणजेच क्रिप्टो करन्सी आहे, बरोबर. हे इतक्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणून याचं उत्तर करेक्ट काय असेल? ऑप्शन डी, सातोशी. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता देश व शेअर बाजार निर्देशांक हा सुद्धा चालू घडामोडीचा प्रश्न आहे का, बरोबर. बघा, कुठल्याही म्हणजे जगामध्ये कुठेही युद्ध सुरू असेल तर शेअर मार्केट हे क्रॅश होतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता हा प्रश्न एक्सपेक्टेड नव्हता तसा. पोलीस भरतीच्या मुलांना, बऱ्याच मुलांना हा प्रश्न कठीण गेला असावा असं माझं म्हणजे पर्सनल मत आहे, बरोबर. कारण हे एवढं कोणी अभ्यास करताना दिसत नाही आपल्याला. अमेरिका म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय, तर याचं काय विचारलं आपल्याला? खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न विचारला. तर चुकीची जोडी बघा, डेन्मार्क हे चुकीची जोडी आहे. बाकी अमेरिकेचं S&P 50, जपानचं निक्की 225 आणि इंग्लंडचं FTSE 100 हे तीनही बरोबर आहेत. आणि चुकीची जोडी काय विचारलं आपल्याला? चुकीची जोडी हे डेन्मार्क DAX हे चुकीचं असेल. शेअर मार्केट आणि देश याचं निर्देशांक क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानातील मूलभूत हक्काची संकल्पना कोणत्या देशातून स्वीकारलेली आहे? पॉलिटीचे काही महत्त्वाचे असे चॅप्टर आहे की ज्याच्यावरून 100% प्रश्न येतात, जसं की संविधानाची निर्मिती असेल, क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स असेल, त्याच्यानंतर राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे असेल, मूलभूत कर्तव्य असेल. हे आपल्याला निदान इतके तरी टॉपिक, त्यानंतर संसद, असे बरेच टॉपिक आहे. परंतु ह्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न असतोच असतो. आणि प्रश्न काही खूप जास्त डिटेलमध्ये असतात नाही, बरोबर आहे. पोलीस भरतीचे प्रश्न एकदम बेसिक लेवलचे असतात, ठीक आहे. मग याचं करेक्ट उत्तर काय? ऑप्शन ब, बरोबर. आपण फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क हे अमेरिकेकडून घेतलेले आहेत, बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, रशियाकडून आपण काय घेतलं? रशियाकडून आपण फंडामेंटल ड्युटी घेतलेला आहे. फंडामेंटल ड्युटी आपण रशियाकडून घेतलं. जपानकडून काय घेतलं आपण? जपानकडून कायद्याची स्थापित प्रक्रिया हे आपण जपानकडून घेतलेलं आहे, बरोबर. आणि कायद्याची योग्य प्रक्रिया हे आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. ब्रिटन किंवा इंग्लंडकडून आपण घेतलेलं दिसतंय आपल्याला, बरोबर. आता हे नेमकं काय आहे? कायद्याची स्थापित प्रक्रिया, कायद्याची योग्य प्रक्रिया हे आपण पॉलिटीच्या लेक्चरमध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आणि जर्मनीकडून आपण काय घेतलं? तर जर्मनीकडून बघा, आणीबाणीच्या काळामध्ये फंडामेंटल राईट्स जे असतात ते फंडामेंटल राईट्स हे निलंबित केले जातात. हे जी तरतूद आहे ही तरतूद आपण जर्मनी या देशाकडून आपण घेतलेला आहे, बरोबर. इतक्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. पुढचा प्रश्न बघा. अर्थशास्त्रामध्ये SLR म्हणजे काय? आता SLR याचा सिंपल तुम्हाला काय विचारला तर याचा लॉंग फॉर्म विचारायला दिसतो आपल्याला. आणि याचा लॉंग फॉर्म आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, हे याचं लॉंग फॉर्म आहे. आता ह्या संकल्पना सुद्धा आपल्याला बघा, रेपो रेट विचारतात म्हणजे बँक रेट म्हणजे काय, ठीक आहे. रेपो रेट म्हणजे काय, त्यानंतर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, त्यानंतर SLR म्हणजे काय. ह्या संकल्पना, त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहीतच पाहिजे, बरोबर. आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय तर बघा, बँका ज्या असतात, बँकांना आपल्याजवळ जे काही पैसे असतात, बरोबर, बँकांजवळ जे काही पैसे असतात ते काही स्वतःजवळ ठेवावं लागतात, बरोबर आहे. मग पैशाच्या स्वरूपात असेल, सोन्याच्या स्वरूपात असेल किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवावं लागतात. त्याला काय म्हणतात? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हणतात, बरोबर. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन हे ऑप्शन बी असेल. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला. शहीद बालाजी रायपूरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे असा प्रश्न आहे, बरोबर. तर बघा, हे भारत छोडो चळवळ, बरोबर. ऑप्शन ब याचं उत्तर करेक्ट आहे, बरोबर. आता हे शहीद बालाजी रायपूरकर जर पाहिलो आपण तर भारत छोडो चळवळ जी आहे, बरोबर, भारत छोडो चळवळ ही 1942 मध्ये सुरू झालेली चळवळ आहे. आणि हे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून येतात. चिमूर तालुक्यातून म्हणजे भारतामध्ये जेव्हा भारत छोडो चळवळ
बरोबर. भारत छोडो चळवळ किंवा चले जाव आंदोलन जेव्हा सुरू झालं 1942ला, तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यामधून चिमूर तालुक्यामधून यांनी भारत छोडो चळवळीमध्ये यांनी सहभाग नोंदवला होता आणि वयाच्या 16व्या वर्षी शहीद झालेले व्यक्ती आहेत. वयाच्या 16व्या वर्षी शहीद झालेले स्वातंत्र्य सेनानी आहेत. बरोबर आहे. म्हणून हा प्रश्न विचारलेला गेला आहे. क्लिअर. 1942 भारत छोडो चळवळ हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. असहकार चळवळ कधी झाली म्हणजे बघा, इतिहासावरचे जे प्रश्न आहेत ना ते इतिहासावरचे जे काही प्रश्न आहेत ते इतिहासावरचे प्रश्न तुम्हाला काय म्हणतो क्रोनॉलॉजी लावा. बरोबर आहे. याचं वर्ष सांगा असा सुद्धा प्रश्न येतो. असहकार जी चळवळ आहे ते असहकार चळवळ 1920ला सुरू झालेली आहे. 1920ला सुरू झाली आणि नंतर बघा चौरी चौरा हत्याकांडानंतर असहकार चळवळ हे थांबवावी लागली. चौरी चौरा हे काय आहे नेमकं तर गोरखपूरमधलं एक पोलीस स्टेशन होतं. बरोबर आहे. आणि त्या गोरखपूरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे क्रांतिकारक असतात ते पोलीस स्टेशनला आग लावल्यामुळे तिथे अनेक पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे बरोबर ही जी चळवळ होती ही हिंसात्मक चळवळ होत असल्याचे पाहून महात्मा गांधींनी असहकार चळवळ हे मागे घेतली. 1920मध्ये सुरू झाली. लक्षात घ्या. सविनय कायदेभंग चळवळ हे 1930मध्ये सुरू झालेली आहे. 1930मध्ये सुरू झालेली आहे आणि 1930मध्ये ह्या चळवळीचाच भाग म्हणून मिठाचा सत्याग्रह सुद्धा आपल्याला दिसतो. मिठाचा सत्याग्रह किंवा यालाच आपण दांडी मार्च सुद्धा म्हणतो. म्हणजे साबरमती ते दांडी. क्लिअर आहे. हा जो मिठाचा सत्याग्रह सुद्धा सविनय कायदेभंग चळवळीचा भाग आहे. भूदान चळवळ जी पाहिलो आपण तर भूदान चळवळ हे 1951 मध्ये सुरू झाली आणि याचे पुरस्कर्ते कोण होते तर विनोबा भावे हे महात्मा गांधीजीचे शिष्य होते. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ किंवा यालाच काय म्हणतो आपण याला जमीन सुधारणा चळवळ म्हणतात किंवा त्याला लँड रिफॉर्म मुवमेंट असं म्हणतात. जमीन सुधारणा चळवळ सुद्धा आपण याला असं म्हणतो. 1951ला सुरू झालेली. म्हणजे जे काही जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही जमिनी असतील त्या जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांना किंवा भूमिहीन लोकांना देऊन बरोबर आहे जमिनीमध्ये सुधारणा करावी अशा प्रकारची ही चळवळ होती. बरोबर. ज्याला आपण भूदान चळवळ म्हणून ओळखतो. 1951ला सुरू झालेली. विनोबा भावे त्याचे पुरस्कर्ते होते. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन दरवर्षी म्हणजे कोणत्या तारखेला साजरा केला जातो हा फॅक्च्युअल प्रश्न. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क 2 जानेवारी हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही असा प्रश्न आहे. बरोबर. बघा याचा करेक्ट ऑप्शन डी सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. शूद्रपूर्वी कोण होते हा प्रश्न हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि रुपयाची समस्या उगम आणि उपाय या पुस्तकावरूनच आज RBIची स्थापना आपल्याला झालेली दिसते. बरोबर आहे. आणि आपल्याला खास करून इतिहासामध्ये सुद्धा बघा आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. म्हणजे छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा गांधी असतील, यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये बरोबर किंवा भारताच्या जडणघडणीमध्ये कशा प्रकारचं योगदान आहे त्यामुळे हे विचार काय म्हणतो आपण त्याला तर हे जे महापुरुष होते यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन ड महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. करडी क्रांती ग्रे रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे. बघा कृषी क्रांती महत्त्वाच्या ज्या कृषी क्रांती आहेत त्यावर प्रश्न नेहमी मग ते MPSCला सुद्धा जोडलेला प्रश्न विचारलेला आहे. याचं करेक्ट उत्तर करडी क्रांती जी आहे ती खत उत्पादनाच्या वाढी संबंधित आहे. बरोबर. इतकं इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ताग उत्पादनात वाढीसाठी कोणती क्रांती झाली बघा त्याला सोनेरी क्रांती म्हणतात. सोनेरी क्रांती असं म्हणतात. तर हे महत्त्वाच्या कृषी क्रांती इथं तो ऑनलाईनवर प्रश्न दिसतो आपल्याला. MPSCला जोडलेला प्रश्न विचारला गेला होता मागच्या वेळेस. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा. सिमचा लॉंग फॉर्म कोणता आहे असा सिंपल प्रश्न विचारला आहे. याचं करेक्ट उत्तर सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल हे त्याचं ऑप्शन ए याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कोणती क्लाउड स्टोरेज सेवा उपलब्ध करून दिली आहे असा प्रश्न आहे. त्याचं करेक्ट उत्तर आहे OneDrop. ऑप्शन ए याचं करेक्ट उत्तर असेल. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न बघा. जेव्हा एखादा सायबर गुन्हेगार स्वतःची ओळख लपवून एखादी विश्वसनीय संस्था बँक गुगल असल्याचे भासवतो आणि लोकांना ईमेल मेसेज किंवा कॉल करतो तेव्हा त्याला काय म्हणतात याचं करेक्ट उत्तर हे फिशिंग आहे. याचं करेक्ट उत्तर फिशिंग असेल.
बरोबर आहे. तर हे एक प्रकारचे काय म्हणतो त्याला मालवेअर असतात, मालवेअर एक प्रकारचे मालवेअर आहेत. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. तर हे तुम्हाला याचं करेक्ट उत्तर काय, फिशिंग याचं करेक्ट उत्तर असेल. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, विमान खालील कोणत्या तत्वावर काम करते. बरोबर आहे. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न जमला नसेल. बरोबर आहे, कारण त्याने कधी बर्नौली तत्व बरोबर किंवा बर्नौली प्रिन्सिपल यांनी कधीही वाचला नसेल असं मला तरी वाटते. क्लिअर आहे. बर्नौली प्रिन्सिपल, त्यानंतर न्यूटनच्या गतीच्या नियमावर, याचं दोन्ही उत्तर म्हणजे बर्नौली तत्वावर सुद्धा आणि न्यूटनच्या गतीचा तिसरा नियम, ह्या दोन्ही तत्वावर विमान हे काम करत असते. मुद्दा क्लिअर आहे. आता बघा, न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा फर्स्ट लॉ माहीत पाहिजे आपल्याला, न्यूटनचा सेकंड लॉ माहीत पाहिजे. फर्स्ट लॉ जर म्हटलं, न्यूटनचा पहिला नियम त्याला आपण जडत्वाचा नियम म्हणतो किंवा लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो. न्यूटनचा दुसरा नियम किंवा सेकंड लॉ जर म्हटलं तर त्याला आपण मोमेंटम म्हणतो, मोमेंटमचा नियम. मोमेंटम म्हणजे काय, संवेगाचा नियम. बरोबर, संवेगाचा नियम, संवेगाचा नियम. आणि तिसरा नियम जर विचारला, तिसरा नियम काय, तर तिसरा नियम हा ॲक्शन रिॲक्शनचा आहे. ॲक्शन रिॲक्शनचा हा तिसरा नियम आहे, म्हणजे क्रिया प्रतिक्रियाचा नियम आहे. क्रिया प्रतिक्रिया. बरोबर, म्हणजे काय, तर फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच असते. उदाहरण काय काय लक्षात ठेवायचे, तर या बरं, न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधार उदाहरण कोणते कोणते. बरोबर, पक्ष्यांचे उडणे, पक्ष्यांचे उडणे असेल, पक्ष्यांचे उडणे असेल किंवा रॉकेटचे प्रक्षेपण असेल, रॉकेटचे प्रक्षेपण असेल. बरोबर, त्यानंतर गाडीचे धावणे असेल, आपण चालणे असेल. बरोबर, हे सगळेचे सगळे जे उदाहरणं आहेत हे न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमावरचे उदाहरणं आहेत. आपल्याला प्रश्न, पोलीस भरतीला फक्त प्रश्न विचारतात की पहिल्या नियमावर आधारित उदाहरण कोणतं. बरोबर, किंवा एखादी उदाहरण विचारतात आणि हे खालीलपैकी कोणत्या नियमाच्या आधार आहे. बरोबर, किंवा एखादी न्यूटनच्या पहिल्या नियमाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. म्हणून न्यूटनचे तीनही नियम, बरोबर आहे, पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम, त्याचे उदाहरण आपल्याला माहीत असायला पाहिजे. बरोबर, याचं करेक्ट उत्तर काय असेल, याचं करेक्ट उत्तर ऑप्शन सी म्हणजे वरीलपैकी दोन्ही तत्वावर आधारित आहे, बर्नौलीच्या तत्वावर आणि न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमावर. बर्नौली प्रिन्सिपल आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, LPG गॅसची गळती खालीलपैकी कोणत्या वायूमुळे समजून येते. बरोबर, हे आपण नोट्समध्ये सुद्धा किंवा शिकवण्यात सुद्धा म्हणजे शिकवलं सुद्धा होतं. बरोबर, याचं करेक्ट उत्तर काय, इथाईल मर्कॅप्टन याचं करेक्ट उत्तर असेल. बरोबर. सध्या इराण आणि जे अमेरिका युद्ध सुरू आहे. बरोबर, इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्ध जे सुरू आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघा, भारतामध्ये सुद्धा LPGसाठी मोठ्या प्रमाणात देशामध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात. हे LPG त्यामुळे चर्चेमध्ये आहे बघा. आणि एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की LPG हे कशाचं, कोणत्या वायूंचं मिक्सचर आहे. तर LPG हे प्रोपेन व ब्युटेन ह्या वायूंचं मिक्सचर आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. आणि LPGचा तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. LPG म्हणजे काय. बरोबर, पुन्हा काय काय विचारतात, पुन्हा काय काय चर्चेमध्ये आहेत बघा. तर चर्चेमध्ये पुन्हा CNG आहे, CNG, त्यानंतर LNG आहे, LNG. बरोबर मुद्दा. बरोबर, त्यानंतर आपण म्हणतो बघा कोणतं LPG, CNG, LNG आणि PNG. बरोबर, PNG ज्वेलर्स नाही, हे लक्षात घ्या. हे सगळे जे आहेत ना हे चर्चेमध्ये आहे सध्या, त्याच्यामुळे यांचा लॉंग फॉर्म काय. बरोबर, यांचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. LPGचा लॉंग फॉर्म काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. CNGचा लॉंग फॉर्म काय, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. ठीक आहे. LNGचा लॉंग फॉर्म काय, लिक्विफाईड नॅचरल गॅस. ठीक आहे. PNGचा लॉंग फॉर्म काय, पाईप नॅचरल गॅस. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि LPGचा विचार केला तर LPG मध्ये कशाचं मिक्सचर असते, प्रोपेन व ब्युटेन याचं मिक्सचर असते. आणि महत्त्वाचं LPG, बरोबर आहे, LPGचं जर लीक असेल, LPGची जर गळती होत असेल, बरोबर आहे, आणि तेव्हा ज्या वायूचा वास येतो ना आपल्याला, बरोबर आहे, तर ते इथाईल मर्कॅप्टन नावाचा वायू आहे. बरोबर, इथाईल मर्कॅप्टन नावाचा वायू आहे. तर हे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीला एकूण 25 प्रश्न GS-GKचे विचारले होते. त्यापैकी हे प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहिलं. आणि नक्कीच हे तुम्हाला विश्लेषण जे आहे ते पुढची तयारी करताना किंवा पुढचे मुंबई आणि पुणे या 2 जिल्ह्याचे पेपर बाकी आहेत, तर ते पेपर देताना तुम्हाला हे जे विश्लेषण आहे हे नक्कीच कामात येईल आणि एक प्रकारचे पुढचा अभ्यास कसा करावा त्या प्रकारची दिशा मिळेल अशी अपेक्षा करतो. थँक्यू.